राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक लग्न समारंभामध्ये थंड पाण्याच्या बाटल्या, ज्या फिरकीच्या बाटल्या असतात, ज्याला आरओ वॉटर म्हटलं जातं, अशा बाटल्यामधून पाणी पुरवलं जातं. हे बऱ्याचदा पिण्यासाठी अपायकारक असते. या संदर्भात काही आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला. त्यावेळेला जे काही उत्तर देण्यात आलं त्यामुळे प्रशासन कशा पद्धतीने वागतं याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि विधानसभेची दिशाभूल कसं करू शकतं हेही यातून दिसून आलेलं आहे. 8 जुलै रोजी या संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी असं उत्तर दिलं की, अर्थात मंत्री स्वतः उत्तर देत नाहीत तर ते प्रशासन तयार करत असतं. त्यांनी उत्तर दिलं, असं दिलं की हे जे पाणी आहे, जे जरी फिरकीच्या बाटलीतून विकलं जात असलं तरी ते अन्न या संज्ञेमध्ये येत नसल्यामुळे त्याच्यावर कारवाई करता येणार नाही. हे उत्तर धक्कादायक होतं. खरं तर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पिण्याचं पाणी कुठलंही मध्ये सीलबंद असो किंवा अशी कशाही पद्धतीने किंवा असे अनेक पदार्थ जे विकले जात असतील, खाण्यासाठी विकले जात असतील, तर ते अन्न या भाषेत येतं आणि त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पूर्णपणे प्रशासनाला, अन्न व औषध प्रशासनाला आहेत. तरीही असं खोटं उत्तर दिल्यामुळे झालं काय की जे लोक महाराष्ट्रभर लोकांच्या आरोग्याशी खेळतायत, लोकांना अपायकारक पाणी पुरवठा करतायत, त्यांना मात्र पूर्णपणे मोकळीक मिळाली. त्यांना आता समजलं की आता कारवाई आपल्यावर होणार नाही, कारवाई करण्याचे शासनाला अधिकार नाही. हे अत्यंत धोकेदायक आणि चुकीचं आहे. शासनाला अधिकार आहेतच, त्या कायद्यामध्येच ते अधिकार दिलेले आहेत. परंतु जर आपल्याला काम करायचं नसेल, आळस करायचं असेल किंवा काही गैरव्यवहार करायचे असतील तर एखाद्या गोष्टीतून सुटका कशी करून घ्यायची याचं प्रशासनाला ज्ञान नक्की असतं. अगदी काहीही कायदा असला तरी राज्यातल्या नागरिकांचं संरक्षण करणं, त्यांच्या आरोग्यांची काळजी घेणं, त्यांच्या आरोग्यावर काही विघातक परिणाम करणारं कोणी काही देतंय का हे बघणं ही राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि ते विशेषतः अन्न आणि औषध प्रशासनाची. असं असताना खोटं उत्तर का दिलं गेलं असेल याचं कारण एकच आहे की कुणी बघत नाही. विधानसभेत जरी खोटं उत्तर दिलं तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्याचा काही त्रास होत नाही आणि बाकी मग कुणी विचारत सुद्धा नाही त्याच्यावर. परंतु त्यामुळे राज्यातल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय हे मात्र निश्चितपणे. आणि आता तरी जसं काही गोष्टींसाठी प्रिव्हिलेजचा वापर केला जातो, तर विधानसभेत चुकीची आणि खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रिव्हिलेज मोशन्स दाखल करून घेण्यात यावी, केली जावी अशी आमची मागणी आहे. कारण असं जर झालं नाही तर विधानसभेमध्ये सरळ सरळ